श्री ज्ञानेश्वर तुकाराम ढोमसे यांचे मनपूर्वक स्वागत करूया. जय हिंद. Thank you, Shri Patil sir. Now, with great honor, I invite our esteemed speaker, Mr. Gnaneshwar Tukaram Dhomse, to deliver his valuable season. Sir, please start your lecture. ओके, ग्रेट मॉर्निंग टू ऑल. सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या या सेशन मध्ये, ज्या सेशनचं नाव आहे माइंड मास्टरी प्रोग्राम. या सेशनच्या सुरुवातीलाच मी प्रथमतः मनपूर्वक धन्यवाद देतो ट्रेसेबल गिव्हिंग फाउंडेशनला. त्याचबरोबर ज्यांनी हा प्रोग्राम ऑर्गनाईज केलाय ते शिवनेरी माजी सैनिक संघ, आणि त्याच्याबरोबर मला इथे ज्यांनी इन्व्हाइट केलं ते प्रवीण शेळके सर. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद. आज या विद्यार्थ्यांची हितगुज चर्चा करण्याची जी संधी मला प्राप्त करून दिली त्याबद्दल मनापासून आपले आभार. आजच्या या सेशनला पण सुरुवात करूयात. माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचतोय व्यवस्थित पर्यंत? येस सर, येस. हो हो हो. आणि जी आता स्लाइड मी इथे दाखवतोय ती स्लाइड तुम्हाला दिसतंय का? नाही दिसत आहे, ब्लँक. ओके, ठीक आहे. मी एकदा स्लाइड परत एकदा शेअर करतोय. माझी स्क्रीन एकदा परत एकदा शेअर करतोय. आय होप आता तुम्हाला माझी स्क्रीन दिसत असेल पद्धतीने. हो. ओके. सो माइंड मास्टरी वर्कशॉप. ओके, ग्रेट सर. तर मागच्या वर्षांपासून सरांनी आता उल्लेख केला, मी या ट्रेनिंग प्रशिक्षण क्रमामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोग्राम्स अरेंज करत असतो आणि या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांशी हितगुज चर्चा करण्याचं, परिवर्तन करण्याचं एक माध्यम मला या सगळ्या ट्रेनिंग आणि काउन्सिलिंग क्षेत्राच्या माध्यमातून मिळालेलं आहे. तर माइंड मास्टरी वर्कशॉप काम आहे तशा गोष्टीमधून फिरत असतो. फिरत असताना एक व्यक्ती दिसतो जो व्यक्ती फुगे विकत असतो आणि त्या व्यक्तीच्या जवळ तो जातो आणि कुतूहलाने त्याला विचारतो की यापैकी कोणता फुगा आहे जो सगळ्यात उंच जाईल, लालवाला, निळ्यावाला की रेडवाला? त्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर थोडस ज्यांचा व्हॉल्यूम आवाज येतो त्यांनी प्लीज आपला माईक बंद केला होईल. येस, थँक्यू. तर तो फुगेवाल्याला तो प्रश्न विचारतो तो मुलगा की यातला लाल कलरचा फुगा उंच जाईल, निळ्या कलरचा उंच जाईल की इतर कोणत्याही कलरचा? तो फुगेवाला त्या मुलांकडे बघून हसतो आणि म्हणतो, बाळा, हा फुगा त्याच्या कलरमुळे, याच्या रंगामुळे उंच नसतो जात आकाशामध्ये, तर तो उंच जातो त्याच्यामध्ये आतमध्ये काय भरलेला आहे. त्याच पद्धतीने व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये प्रगती करतो ती त्याच्या आतमध्ये काय आहे या गुणांमुळं. आणि यासाठीचा आजचा माइंड मास्टरी प्रोग्राम आहे आपला. व्यक्ती म्हणलं तर व्यक्तीमध्ये 3 गोष्टी येतात. एक पहिलं त्यातलं असतं ते म्हणजे आपले थॉट्स, ज्याला आपण म्हणतो थॉट्स क्रिएट इमोशन्स अँड अगेन इमोशन्स क्रिएट बिहेवियर. थॉट क्रिएट्स इमोशन्स अँड इमोशन्स क्रिएट बिहेवियर म्हणजे विचार हे आपल्या भावनांना जन्म देतात आणि भावना आपल्या बिहेवियर म्हणजे व्यक्तिमत्वाला जन्म देत असते. यामुळं आपल्या विचारांवरती एक चांगल्या पद्धतीचं नियंत्रण जर आपण मिळवलं तर आपल्या भावनांमध्ये आपल्याला एक चांगल्या पद्धतीने बदल पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपल्या भावनांमधून जे उत्पन्न होत असतं किंवा जे निर्माण होत असतं ते असतं म्हणजे आपलं बिहेवियर. आपण काय करतोय हे आपल्या विचारांमधून आणि आपल्या भावनांमधून हे निर्माण होत असतं. सो आजच्या या जनरेशनच्या बाबतीमध्ये जर बघितलं गेलं, हे जे जनरेशन आहे याला आता माझ्या समोर जे बसलेले आहेत, अर्थात इयत्ता 10वी पर्यंतची सगळे विद्यार्थी असतील माझ्या माहितीनुसार, तर यामध्ये जेन अल्फा कॅटेगरीतले हे विद्यार्थी आहेत. म्हणजे 2010 नंतर ज्यांचा जन्म झालेला आहे ते अप टू 2020 पर्यंत, बरोबर आहे. सो हे जेन अल्फा या कॅटेगरीतली ही सगळी मुलं आहेत. आणि आत्ताच आपण नुकतंच काही दिवसांपूर्वी पाहिलं होतं जेनजी जे काही शक्ती प्रदर्शन केलं होतं त्यातल्या ज्या काही गोष्टी आपण पाहिल्या होत्या. म्हणजे यातून आपल्याला एक लक्षात येतं की आत्ताची जी पिढी आहे ती एक या भारताची, आपल्या या देशाची खरी संपत्ती आहे, खरी ताकद आहे. आणि यांना जर योग्य डायरेक्शन मिळालं तर नक्कीच ते जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने प्रगती करू शकतात.
आता WHO चा एक नुकताच रिपोर्ट आला होता, ज्या रिपोर्टनुसार प्रत्येक 8 पैकी एक व्यक्ती असं सांगितलं जातं की जो मेंटल हेल्थ डिसऑर्डर मधून ते चालले आहेत. म्हणजे मानसिक आरोग्याच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज जगावरती आहे. आणि आपलं सगळ्यात मेजर जर मानसिक आरोग्य ज्यांचं डिस्टर्ब होत आहे त्यांचं एज जर बघितलं तर अप टू 75% एज हे 24 वर्षाच्या आतमधलं आहे. तर तरुण पिढीमध्ये किंवा जे टीनेजर्स आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त आज आपण बघतोय त्याचे इश्यू बघतात. तो यासाठी सगळ्यात महत्वाचं आपल्याला आपलं माइंड कसं काम करतं, आपलं ब्रेन कसं काम करतं हे शिकणं आज काळाची गरज बनलेली आहे. तर मित्रांनो, माइंडच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर आपलं माइंड हे 2 पार्टमध्ये डिवाइड आहे. एक असतं आपलं कॉन्शियस माइंड आणि असतं अनकॉन्शियस माइंड. तर कॉन्शियस माइंड म्हणजे काय, कॉन्शियसली आपण अनेक गोष्टी करतोय. जसं की आता तुम्ही माझं हे सेशन काय मी जे बोलतोय ते ऐकताय तुम्ही, पण अनकॉन्शियसली अनेक गोष्टी आपल्या ज्या सवयी निर्माण झालेल्या आहेत त्या अनकॉन्शियस माइंड मधून तयार झालेल्या आहेत. म्हणजे एखादी गोष्ट रिपिटेटिव्हली आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस न्यूरॉनची पाथवे बनत असतात आणि या माध्यमातून आपण एखाद्या गोष्टीची सवय लावतो. मग सकाळी लवकर उठण्याची सवय असते किंवा रात्रीपर्यंत जागण्याची सवय असते. अशा अनेक गोष्टी, अशा अनेक सवयी आपल्या या माध्यमातून दिसतात. तो या सवयींची निर्मिती कशी होते, तर सुरुवातीला आपण ज्या काही गोष्टी करतो आणि रिपिटेटिव्हली करतो तर त्यातून आपल्या ह्या सवयींची निर्मिती होत असते. माझी स्क्रीन तुम्हाला व्यवस्थित दिसते सगळ्यांना? इथे समोर एक कॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंडचं एक चित्र दिसत आहे. दिसते आपल्याला? नाही सर, ओके. स्लाइड बदलली नाही गेली. स्लाइड बदलली गेली नाही. ओके. आणि तुमचा आवाज मला असं वाटतं सर नेटमुळे थोडासा डिस्टर्ब आहे. ओके. मध्ये मध्ये ब्रेक होतो आवाज, अच्छा अच्छा. हा, त्याच्यामुळे पिक्चर सुद्धा ब्लर दिसतं कधी कधी. एकच मिनिट. स्लाइड दिसते माहिती? नाही सर. ओके. मी परत एकदा शेअर करतोय. हो, शेअर नाही झालेली. ओके, इंटायर स्क्रीन शेअर करतो मी. ओके, आता दिसते माझी स्लाइड? नो सर. नाही सर. ओके आता आली, आता आली. सो आपल्या माइंडचे 2 प्रकार आहेत, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. तर ज्या काही सवयी आपल्याला लागलेल्या आहेत आतापर्यंतच्या ज्या सवयी आहेत ज्या कंटिन्युअस आपण करतो, म्हणजे सकाळी लवकर उठण्याची सवय असेल किंवा लेट पर्यंत जागण्याची सवय असेल, तर या सवयी कंटिन्युअस ज्यावेळेस आपण एखादी कृती करतो त्यातून ती सवय लागत असते. जसं मगाशी म्हटलं होतं, थॉट्स क्रिएट इमोशन्स अँड इमोशन क्रिएट बिहेवियर, हे चक्र अनावरपणे चालू आहे. आपण त्यामध्ये सांगू शकतो, विचार करता कृती घडते, कृतीतून सवय निर्माण होत असते. ते कंटिन्युअस होत आहे आणि यामुळेच अनेक या सवयींच्या चक्रामध्ये, चांगल्या वाईट सवयींच्या चक्रामध्ये आपण बसलेलो आहोत. सवयी बदलायच्या आणि माणूस एक जीवन त्याच्या सवयी कशा चेंज करू शकतो
बघा न्यूरोलॉजी आहे आणि एनएलपी प्रॅक्टिशनर. एनएलपी म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग याला आपण म्हणतो. म्हणजे तुम्ही आम्ही आता असते याला आपण म्हणतो न्यूरोसायन्स किंवा न्यूरोलॉजी. तर आपल्या ब्रेन मध्ये 80 बिलियन न्यूरॉन सेल्स, 80 बिलियन सेल्स मध्ये त्या कंट्रोल करत असतात. मग आपल्याला आज कोणती ऍक्शन घ्यायची आहे हे आपल्याला कसं समजतं, तर आपल्या 80 बिलियन न्यूरॉन सेल्स मध्ये कोणते थॉट प्रोड्यूस झाले, कोणते इमोशन्स प्रोड्यूस झाले, त्यातून आपण या ऍक्टिव्हिटीज करत असतो. तर आपल्या आतमध्ये 3 प्रकारच्या असतात. आपल्याला जर यशस्वी असेल, जीवनामध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल, तर ह्या पर्सनॅलिटी समजणं गरजेचं आहे. यशस्वी माणूस का होतात? फेल्युअर लोकांना फेल का मिळतं, फेल असणाऱ्या लोकांना फेल्युअर का मिळतं, याच्या मागचं कारण आहे या 3 सब पर्सनॅलिटीज प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात. पहिली पर्सनॅलिटी त्यामध्ये आहे ती आहे ड्रीमर. ड्रीमर म्हणजे काय, तर प्रत्येक व्यक्तीमध्ये ही सब पर्सनॅलिटी असते जी आपल्याला स्वप्न पाहायला शिकवते. स्वप्न पाहिले गेले पाहिजे. मग आपला 10वीमध्ये 95% मार्क्स मिळवायचे, आपण मिळवणार आहोत यश सांगितलं जातं. करिअरमध्ये आपल्याला सक्सेसफुल व्हायचं आहे, किंवा अगदी मोठ्या लोकांच्या बाबतीमध्ये मला ह्या वर्षी ही गोष्ट घ्यायची आहे किंवा अचिव्हमेंट करायची आहे, माझ्या करिअरमध्ये हे मिळवायचं आहे. हे सगळं आपल्यातली एक सब पर्सनॅलिटी ठरवत असते. त्या सब पर्सनॅलिटीचं नाव आहे ड्रीम. दुसरी सब पर्सनॅलिटी आपल्यामध्ये असते, ती सब पर्सनॅलिटी आपल्याला सांगत असते की तुला हे जमणार नाही, तुला हे शक्य नाही, तू हे करू शकत नाही. आतापर्यंतचा मागचा अनुभव जर बघितला तर त्या माध्यमातून आपल्याला असं लक्षात येते की आपण या गोष्टी करू शकत नाहीये. म्हणजे थोडक्यात ही नकारात्मक सब पर्सनॅलिटी आहे. त्या सब पर्सनॅलिटीचं नाव आहे क्रिटिक. हे क्रिटिक आपल्याला सांगत असतं हे तू करू शकत नाही किंवा हे तुला जमणार नाहीये. आणि मग सगळ्यात महत्वाची गोष्ट, ड्रीमर आणि क्रिटिक यांच्यामध्ये एक युद्ध चालू असतं आणि या युद्धामध्ये जे जिंकतं त्या प्रकारचे ऍक्शन्स आपल्याकडून घडतात. आणि तिसरी सब पर्सनॅलिटी म्हणजे डुअर. सर काय करतो की आपल्याला डॉक्टर सर आवाज क्लिअर नाहीये, खूप ब्लर आवाज, क्लॅरिटी बिलकुल नाहीये. आय थिंक ड्यू टू क्लाउडी सीझन और रेन सीझन त्यामुळे होत असेल. हो यस, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे. आणि काहींना आवाज पण येत नाहीये, स्क्रीन पण क्लिअर नाही होत. ओके, मी याच्यामध्ये एक काम करू शकतो, माझा व्हिडिओ बंद करतो जेणेकरून तुम्हाला बाकीचे जे इनपुट्स आहेत ते व्यवस्थित मिळून जातील. ठीक आहे सर, ठीक. ओके येस सर. ओके सर. सो येस, मी आतापर्यंत सांगत होतो 3 सब पर्सनॅलिटी आहेत. पहिला आहे ड्रीमर. ड्रीमर आपल्याला स्वप्न पाहायला शिकवत असतो. क्रिटिक जो असतो तो आपल्याला सांगत असतो की तुला जमणार नाहीये, हे तू करू शकत नाहीये. आणि तिसरं असतं डुअर, की ह्या ड्रीमर आणि क्रिटिक मध्ये जो जिंकतो त्यातलीच डुअर जो आहे त्यातल्याच गोष्टी चांगल्या पद्धतीने करतो. म्हणजे ड्रीमर आपल्याला स्वप्न पाहायला शिकवतो, आपल्याला हे करू शकतो ते करू शकतो, आपल्या विजन टार्गेटच्या बाबतीमध्ये माहिती देत असतो. क्रिटिक आपल्याला सांगत असतो तुला हे जमणार नाहीये, तू हे करू नको, जमलं नाही, नकारात्मक भावनेतून तो सांगत असतो. आणि या दोघांना जो जिंकतो त्या ऍक्शन्स आपल्याकडून घडतात. आणि आपल्याला जिंकण्यासाठी किंवा यशस्वी होण्यासाठी जीवनामध्ये ड्रीमर आपला ऍक्टिव्हेट असणं गरजेचं आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांचा किंवा ज्या ज्या व्यक्तींचा ड्रीमर ऍक्टिव्हेट आहे क्रिटिक पेक्षा, तर ते व्यक्ती ते विद्यार्थ्यांचे जिंकण्याचे, यशस्वी होण्याचे, एक्झाम मध्ये पास होण्याचे, मार्क्स चांगले मिळण्याचे हे पर्सेंटेज खूप हाय असतात. माझा आवाज येतोय आता व्यवस्थित? येस सर, येस, प्लीज कंटिन्यू. ओके, सो या 3 सब पर्सनॅलिटी मध्ये आपल्याला आपल्या आता जीवनाकडे बघायचंय. मी सतत तक्रारी करत असतो का, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायचा आहे. मी सतत याच्या त्याच्याविषयी वाईट बोलत असतो का, मी सतत याला त्याला नाव ठेवत असतो का, किंवा मी सतत कोणाची तरी तक्रार करून त्याच्याविषयी नकारात्मक विचार माझ्या मनामध्ये निर्माण करत असतो का. जर माझ्या जीवनामध्ये क्रिटिक हा जास्त ऍक्टिव्हेट असेल तर माझ्या माइंडची प्रोग्रामिंग
मला अपयशाकडे घेऊन जाईल. हे साधं सरळ याची व्याख्या आहे. आणि जर माझ्या जीवनामध्ये मी सतत स्वप्नांच्या बाबतीमध्ये, ध्येयाच्या बाबतीमध्ये, यशाच्या बाबतीमध्ये, सकारात्मक विचारांच्या बाबतीमध्ये सतत बोलत असेल, तर माझा ड्रीमर ऍक्टिव्हेट होऊन माझा डुअर माझ्याकडून तीच ऍक्शन घडवून आणेल ज्याच्यामध्ये मी यशस्वी होण्याचे चान्सेस जास्त आहेत. केवळ जास्त नाही तर खूप जास्त आहेत. त्यामुळे आपल्या 3 सब पर्सनॅलिटी प्रत्येकाला आयडेंटिफाय करता आल्या पाहिजेत. जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपण ज्या वेळेस ऍक्शन पोटेन्शियल आपलं ऍक्टिव्हेट करण्यासाठी या सब पर्सनॅलिटीचा वापर करतो, किंबहुना त्यातल्या ड्रीमरचा आपण ऍक्टिव्हेशनचं प्रमाण वाढवतो, त्यावेळेस आपल्याला एक यशस्वी होण्याचं प्रमाण आपलं वाढत असतं. यातून आपली ऍटिट्यूड यानी की प्रवृत्ती डेव्हलप होत असते. प्रवृत्तीला आपण म्हणतो स्वतःकडे आणि जगाकडे बघण्याची नजर. मी नेमकं काय करू शकतो हे आपल्याला ज्यावेळेस ज्ञात होतं, त्यावेळेस आपला हा ऍटिट्यूड एक चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतो. आणि या ऍटिट्यूड मधूनच यशस्वी लोक त्यांचं जीवनाचं व्यवस्थापन करत असतात. इथे चित्र दिसत असेल ते स्वतः मांजर आहे, पण स्वतःला अशा ऍटिट्यूडने बघते आरशामध्ये की मी स्वतः जणू काही सिंह आहे. सो एक हा ऍटिट्यूड जर तुमच्यामध्ये असेल तर तुमच्याकडे यशस्वी होण्याची संसाधनं तुम्हाला मिळत जातील आणि तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. बऱ्याचदा एक निगेटिव्ह वर्ड व्ह्यू मध्ये आपण अडकलेलो असतो. हे मला जमणार नाही, मला हे शक्य होणार नाही, मी हे करू शकत नाही, माझ्या जीवनामध्ये एवढे सगळे चॅलेंजेस आहेत आणि मग मी हे कसं सगळं करू. या सगळ्या चॅलेंजेसला फेस करण्यासाठी आपला एक वर्ड व्ह्यू चेंज होणं गरजेचं आहे. नकारात्मक गोष्टीमधून पण सकारात्मक गोष्टी आपल्याला बघता येणं गरजेचे आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक पार्ट मी इथे तुम्हाला सांगेल. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने यशस्वी होण्यासाठीच्या 4 स्टेप्स आहेत माइंड प्रोग्रामिंगच्या. 4 स्टेप्स ऑफ माइंड प्रोग्रामिंग अत्यंत पॉवरफुल अशा या माइंड प्रोग्रामिंगच्या स्टेप्स आहेत ज्या मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर यशस्वी होण्यासाठी ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला सक्सेस मिळवायचं आहे त्या गोष्टीविषयी तुम्ही पहिल्यांदा व्हिज्युअलाइज करणं सुरुवात करा. व्हिज्युअलाइज म्हणजे काय, तर मी यशस्वी होतोय याचं चित्र डोळ्यासमोर आणणं. सकाळी उठल्यानंतर सहज एका जागी तुम्ही सहजासनामध्ये बसा, शांत जागी बसा. ज्या विद्यार्थ्यांना आता समजा 10वी मध्ये कोणी विद्यार्थी असतील त्यांना 10वी मध्ये 95% 95% मार्क्स मिळवायचे असतील, त्यांनी डोळ्यासमोर चित्र निर्माण करा की मी 95% मार्क्स मिळवून यशस्वी होतोय माझ्या या परीक्षेमध्ये. व्हिज्युअलाइज म्हणजे काय, हे चित्र डोळ्यासमोर निर्माण करणं. बघा जगातली कोणतीही गोष्ट ही 2 वेळा बनली आपण ऐकत असतो. पहिली कोणाच्या तरी मनात बनते आणि नंतर ती प्रत्यक्षात आकार घेते. ज्या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात, जे घर असेल, जे ऑफिस असेल, जी शाळा असेल, ही पहिल्यांदा कोणाच्या तरी कल्पनेत बनली होती, मनामध्ये बनली होती, अर्थात त्यांनी व्हिज्युअलाइज केलं होतं आणि नंतर ही शाळा, जे घर किंवा जे ऑफिस जिथे तुम्ही बसलेले आहात ते प्रत्यक्षात त्याची निर्मिती झाली. आपल्या सर्वांना हे ज्ञात असेल. तर आपलं सक्सेस पहिल्यांदा व्हिज्युअलाइज करायला शिका. व्हिज्युअलाइज म्हणजे डोळ्यासमोर चित्र निर्माण करा की हे सक्सेस मला मिळतंय, मला जे पर्सेंटेज पाहिजेत, ज्या पद्धतीचं करिअर मला निवडायचं आहे किंवा ज्या पद्धतीच्या करिअरमध्ये मला यशस्वी व्हायचंय ते यशस्वी झालेलो आहे हे चित्र डोळ्यासमोर निर्माण करा. 4 स्टेप्स ऑफ माइंड प्रोग्रामिंगची पहिली स्टेप आहे व्हिज्युअलाइज. सेकंड स्टेज येते व्हर्बलाइज. त्याच्याविषयी जे यश आपल्याला मिळवायचं आहे त्याविषयी बोलायला सुरुवात करा. व्हर्बलाइज म्हणजे आपल्या कृतीतून, बोलण्यातून येऊ द्या. 4 चौघामध्ये बोलत असताना निगेटिव्ह माइंडसेटने आपण बोलू नका. एक्झाम जवळ आली, एक्झामच्या दिवशी बऱ्याचदा 4 मित्र एकत्र येतात आणि त्यांची चर्चा चालू असते. तुझा अभ्यास झाला का? तो म्हणतो नाही बाबा, माझा तर अजिबात अभ्यास झाला नाही, मला माहित नाही कसा पेपर जाईल. दुसरा मित्र म्हणतो अरे माझा तर अजिबातच झाला नाही, मला वाटतं खूपच टफ जाईल. मग यातून काय होतं, विचार करता कृती घडते आणि या कृतीमधूनच आपलं यश मिळत असतं, यश किंवा अपयश. तर व्हर्बलाइज, एक चांगला संवाद जर साधला आणि सगळ्यात जास्त जर आपण कोणाशी बोलत असेल तर ते बोलतो आपण स्वतःशी, सेल्फ टॉकच्या माध्यमातून. तर व्हर्बलाइज आपल्या सक्सेस विषयी, यशाविषयी, जे काही आपले ड्रीम्स आहेत त्याच्याविषयी आपण व्हर्बलाइज बोललं पाहिजे. स्वतःशी बोललं पाहिजे, इतरांशी बोललं पाहिजे. सगळ्यात जास्त स्वतःशी आपण पॉझिटिव्हली बोललं पाहिजे. व्हिज्युअलाइज नंतर आपण पाहिलं होतं, व्हर्बलाइज. तिसरी गोष्ट आपण बघतोय ऍक्च्युअलाइज. ऍक्च्युअलाइज म्हणजे काय? ऍक्च्युअलाइजचा अर्थ आहे
की त्यासाठीचं ऍक्शन प्लॅन तयार करणे. म्हणजे आपण आता व्हिज्युअलाइज पण केलं, आपल्याला एक सक्सेस मिळवायचंय, व्हर्बलाइज आपण बोलतोय पण त्याच्याविषयी, पण त्याच्याविषयी जर ऍक्शन प्लॅन तयार नाही केला तर आपण कोणती ऍक्शन घ्यायची आपल्याला कळणारच नाही. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल त्यांनी रोज त्यांचं एक टाइम टेबल मेंटेन केलं पाहिजे. रात्री झोपताना उद्या दिवसभरामध्ये मी कोणत्या ऍक्टिव्हिटी करणार आहे याचा एक त्यांनी पूर्णतः अभ्यास केला पाहिजे, लिहिल्या गेल्या पाहिजेत आणि त्यानुसार त्या खरंच फॉलो करतोय का आपण या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. जितकं जास्त तुम्ही प्लॅनिंग चांगलं कराल त्याच्यानंतर चौथी स्टेज येते. त्या चौथ्या स्टेजचं नाव आहे ऍक्शन. तर तुम्ही एक चांगल्या पद्धतीची ऍक्शन ज्या वेळेस घेता त्यावेळेस तुमचं यशस्वी होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात. तर या 4 स्टेप्स आहेत माइंड प्रोग्रामिंगच्या. कोणतीही गोष्ट जीवनामध्ये अचीव्ह करायची असेल तर व्हिज्युअलाइज करा, त्याला चित्र स्वरूपामध्ये बघा की ती गोष्ट तुम्ही अचीव्ह करताय. दुसरी गोष्ट आहे व्हर्बलाइज करा, त्याला बोला, त्याविषयी पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करा. तिसरी गोष्ट येते ऍक्च्युअलाइज, याचा अर्थ तुम्ही त्या गोष्टीसाठी एक चांगल्या पद्धतीचं प्लॅनिंग करा. आणि चौथा आहे ऍक्शन्स. पॉझिटिव्ह ऍक्शन तुम्ही ज्यावेळेस घ्याल त्यावेळेस एक चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळतात. खूप साऱ्या रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये, नासामध्ये सुद्धा एखादं अंतराळामध्ये यान त्यांना करायचं असेल, सेंड करायचं असेल त्यावेळेस ते पण व्हिज्युअलाइज करतात, व्हर्बलाइज करतात, ऍक्च्युअलाइज आणि ऍक्शन्स घेतात. या पद्धतीचं प्रत्येक मोठ्या संस्थेमध्ये यशस्वी होण्यासाठी या गोष्टींचा वापर केला जातो. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अकॅडमिक परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी जर याचा वापर केला तर नक्कीच एक चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळतील. आपलं माइंड चांगल्या पद्धतीने कार्यान्वित ठेवण्यासाठी दररोज मेडिटेशन करणं गरजेचं आहे. आपल्याला मेडिटेशन करणं हे गरजेचं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे, पण तरी सुद्धा आपल्यातले बरेचसे लोक हे मेडिटेशन करत नाहीत. तर मेडिटेशनच्या एक साध्या सिंपल स्टेप्स, आपल्याकडे वेळ फार कमी आहेत पण तरी सुद्धा सांगायचं झालं तर डोळे बंद करून तुम्ही 2 पद्धतीने मेडिटेशन करू शकता. एक श्वासांवरती लक्ष केंद्रित करणं आणि दुसरी गोष्ट कपाळाच्या मध्यभागी, म्हणजे तुम्ही जिथे गंध लावता किंवा जिथं स्त्रिया टिकली लावतात त्या ठिकाणी आपण सन इमॅजिन करणं, सूर्याला इमॅजिन करणं. यातून एक चांगल्या पद्धतीचं मेडिटेशन आपलं होऊ शकतं. मेडिटेशनसाठी युट्यूबवरती तुम्हाला खूप सारे मेडिटेशन म्युझिक मिळतील, तर त्याचाही वापर तुम्ही या ठिकाणी करू शकताय. तर या पद्धतीने मेडिटेशनचा एक चांगला रिझल्ट तुम्हाला मिळेल. विद्यार्थ्यांनी आपला दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. दृष्टिकोन म्हणजे काय? जगाकडे आणि स्वतःकडे बघण्याची जी पद्धत आहे, नजर असेल बदलली तर आपण यशस्वी होण्याचं प्रमाण वाढवू शकतो. एक पॉझिटिव्ह ज्यावेळेस स्वतःकडे बघतो, काय होतं, शाळेमध्ये बऱ्याच त्रिकोण शिकवलं जातो, त्रिकोण शिकवला जातो, चौकोन शिकवला जातो, पण याच्याही पलीकडे मुलांनी जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन शिकणं गरजेचं आहे. तो हा दृष्टिकोन आपल्याला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी मदत करतो. आणि हा दृष्टिकोन विकसित करण्यासाठी चांगल्या पुस्तकांचं वाचन, रोज रात्री झोपताना किमान 20 मिनिटं एक चांगल्या पुस्तकाचं जर तुम्ही वाचन केलं, याच्यातून तुम्हाला मोटिवेशन मिळेल, तुमचं ज्ञान वाढेल आणि तुमचा एक विकास होईल. या पद्धतीचं तुम्ही वाचन करता त्यातून तुमचा दृष्टिकोन एक चांगल्या पद्धतीने विकसित होत असतो. आता या पूर्ण माइंड मास्टरी वर्कशॉपच्या शेवटच्या पण आणि अत्यंत एक पॉवरफुल टेक्निक मी तुमच्या समोर शेअर करणार आहे. हा एक सेवर फॉर्म्युला आहे. सेवर्स बघा, दिवसभरामध्ये काय केलं पाहिजे जेणेकरून आपलं एक माइंड प्रोग्रामिंग चांगलं होईल किंवा मनाची स्थिती चांगल्या पद्धतीने राहील आणि आपण अधिक प्रोडक्टिव्ह राहू. हा जो फॉर्म्युला आहे प्रत्येक एज ग्रुपला याचा एक चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. यामध्ये पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाचं, मी बऱ्याचदा माझ्या लाईव्ह वर्कशॉपमध्ये किंवा 1-to-1 वर्कशॉपमध्ये विचारत असतो विद्यार्थ्यांना, सकाळी उठल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा काय करता, थोडंसं फ्रेश वगैरे झालात तर बरेच जणांचं उत्तर येतं, मोठ्या लोकांचं पण अगदी उत्तर येतं, आम्ही पहिल्यांदा मोबाईल बघतो. त्या मोबाईलमध्ये गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, जे काही गुड मॉर्निंग मेसेज असतात, कोणी मेसेज केलेले आहेत, अजून काय आहे ते बघतो. काही जण म्हणतात आम्ही बातम्या बघतो, काही जण म्हणतात आम्ही लगेच कामाला लागतो. पण
सगळ्यात महत्वाचं, सकाळी उठल्यानंतर एक 5 मिनिटाचं सायलेन्स पाळणं महत्वाचं आहे. 5 मिनिटाचं सायलेन्स जर तुम्ही ठेवलं तर नक्कीच एक चांगल्या पद्धतीचा रिझल्ट तुम्हाला मिळेल. या सायलेन्स मध्ये दुसरी गोष्ट, सेकंड थिंग आपण करायची, सायलेन्स झाल्यानंतर अफर्मेशन, पॉझिटिव्ह बोलायचं, स्वतःविषयी पॉझिटिव्ह बोलायचं. उदाहरणार्थ, एखाद्याची स्टेज डेअरिंग कमी आहे तर त्याने म्हणायचं माझा आत्मविश्वास प्रचंड आहे, मी स्टेजवरती अत्यंत प्रभावीपणे बोलतो. कोणाला कॉन्सन्ट्रेशनशी निगडीत इश्यू असेल, एकाग्रता होत नसेल, त्या विद्यार्थ्यांनी म्हणायचं माझी एकाग्रता प्रचंड आहे, मी जे वाचतो ते माझ्या लक्षात राहतं. या पद्धतीचे अफर्मेशन म्हणजे सेल्फ टॉक स्वतःशी पाहिजे. पहिल्यांदा सायलेन्स बसायचं, 5 मिनिटानंतर स्वतःशी सेल्फ टॉक करायला सुरुवात करायची. सेल्फ टॉक मध्ये पॉझिटिव्ह सेंटेन्स, ज्या एरियामध्ये आपल्याला जीवनाच्या ज्या भागामध्ये आपल्याला बदल करायचा आहे त्या भागाशी निगडीत आपल्याला हा पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करायचा आहे. तिसरी गोष्ट, मगाशी जसं सांगितलं, व्हिज्युअलायझेशन. तर व्हिज्युअलायझेशन आपल्याला करायचंय. जे जे काही चांगलं आहे, जे ड्रीम्स आहेत आपले, जे स्वप्न आहेत, जे आपल्याला अचीव्ह करायचं आहे त्याच्याविषयी हे व्हिज्युअलायझेशन करायचं, जे की आपल्याला पॉझिटिव्ह आपल्या बाबतीमध्ये घडतंय आणि जे सक्सेस आपल्याला मिळवायचं ते सक्सेस ऍक्च्युअल मिळालेलं आहे, या पद्धतीचं चित्र माइंडमध्ये निर्माण करायचं. त्याला व्हिज्युअलायझेशन म्हणतो आपण. त्यानंतर आपल्याला करायचं चौथी स्टेज आहे एक्सरसाइज. एक्सरसाइज म्हणजे व्यायाम आपल्याला करायचा आहे. यामध्ये आमच्या वर्कशॉप आम्ही ब्रेन जिम एक्सरसाइज, मेडिटेशन, ऍडव्हान्स मेडिटेशन अशा अनेक गोष्टी शिकवत असतो. राजगुरुनगर आणि पुण्यामध्ये भोसरी एक ट्रेनिंग सेंटर आहे, त्यामध्ये आम्ही हे सगळ्या गोष्टी शिकवत असतो, ज्याच्यामध्ये अगदी डोळे बंद करून मुलं रीडिंग करतात, इमोशनचा वापर करतात, अशा रिझल्ट मुलांना मिळतात. तर या एक्सरसाइज मध्ये किमान तुम्ही घरी बसल्या सूर्यनमस्कार 12 सूर्यनमस्काराने सुरुवात करा. हे झालं तुमचा फिजिकल हेल्थसाठी. मेंटल हेल्थसाठी तुम्ही ओमचं उच्चारण करा. युट्यूब वरती भ्रामरी प्राणायाम शोधा. भ्रामरी प्राणायाम कसं करता येईल हे सुद्धा एक सिंपल स्टेप्स मधून ह्या एक्सरसाइज जर तुम्ही केला त्याचा एक रिझल्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळू शकेल. त्याच्यानंतर महत्वाचं आहे की आपल्या पूर्ण दिवसभराच्या शेड्यूलमध्ये अभ्यासाचं टाइम तुमचं फिक्स असायला पाहिजे, पण रात्री झोपताना अशी सवय लावायची नो मोबाईल. म्हणजे जे पालक पण असतील त्यांनी पण सवय लावायची रात्री 9 नंतर घरामध्ये कोणीही मोबाईल वापरणार नाही. मग रिडिंगची सवय लावायची. रिडिंग म्हणजे वाचनाची सवय लावायची आपल्याला. तर पॉझिटिव्हली आपण ज्यावेळेस रीड करतो त्यावेळेस त्याचे एक चांगले रिझल्ट मिळतात. रिडिंग मधून आपण मोटिवेशनल बुक्स, प्रेरणादायी पुस्तकं वाचू शकता रात्री झोपण्याच्या अगोदर 20 मिनिटं. याच्यातून एक चांगल्या गोष्टी घेऊन आपण ज्यावेळेस झोपतो त्यावेळेस आपला सबकॉन्शियस माइंड अधिक चांगल्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्ड करतो आणि त्या थॉट्स आपल्या इमोशन्स आणि बिहेवियर मध्ये येतात. त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीचे रिझल्ट रिडिंगच्या माध्यमातून आपल्याला मिळतात. आणि 6वी टेक्निक आहे ती आहे स्क्रायबिंग. तर स्क्रायबिंग म्हणजे काय, दिवसभरामध्ये ज्या काही घटना घडल्या, जे काही त्यातलं चांगलं तुम्हाला दिसलं ते लिहून काढा. तुमच्या एका नोटबुक मध्ये, डायरीमध्ये ते लिहा. तुम्हाला आज काय शिकायला मिळालं, आज नवीन ज्या गोष्टी मिळाल्या, जसं की आजचं हे सेशन आहे, या सेशन मधून तुम्हाला काय शिकायला मिळालं हे सगळं तुम्हाला आज रात्री झोपताना लिहून काढायचंय. तर या पद्धतीने जर तुम्ही हा सेवर्स फॉर्म्युला युज केला तर एक चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतील. परत एकदा रिपीट करतो, सकाळी उठल्यानंतर नो मोबाईल, नो टीव्ही, लगेच कोणाशी बोलायचं नाही, सायलेन्स ठेवायचा 5 मिनिटांसाठी. सेकंड थिंग, अफर्मेशन, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक स्वतःशी करायचा आहे, ज्याच्यामध्ये ज्या एरियामध्ये तुम्हाला बदल पाहिजे, उदाहरणार्थ एकाग्रता तुमची कमी दिसते तर स्वतःशी बोलायचं माझी एकाग्रता प्रचंड आहे. कोणाचा कॉन्फिडन्स कमी असेल, आत्मविश्वास कमी असेल तर त्याने बोलायचं माझा कॉन्फिडन्स प्रचंड आहे, माझा आत्मविश्वास प्रचंड आहे. व्हिज्युअलायझेशन मध्ये जे चित्र किंवा जे सक्सेस आपल्याला मिळवायचं आहे त्याचं चित्र डोळ्यासमोर आणायचं. एक्सरसाइज, कमीत कमी 12 सूर्यनमस्कार, इतरही काही योगासनं तुम्ही करू शकत असाल ते बेस्ट आहे. आणि त्याच्याबरोबर भ्रामरी प्राणायाम असेल, ओमचं उच्चारण असेल किंवा त्राटक असेल, या पद्धतीची ऍक्टिव्हिटीज युट्यूबला तुम्ही सर्च केलं तर त्याची माहिती तुम्हाला मिळू शकेल. त्या गोष्टी तुम्ही करायच्या आहेत. रिडिंग रात्री झोपण्याच्या अगोदर, म्हणजे आपल्या अकॅडमिक अभ्यासा व्यतिरिक्तच रिडिंग, रात्री जस्ट तुम्ही झोपायला जाणार आहे त्याच्या अगोदर 20 मिनिटं जर हे रिडिंग केलं तर त्याचा एक फायदा चांगला होतो. मोटिवेशनल बुक्स रीड करायचे.
आणि स्क्रायबिंग मध्ये जे काही दिवसभरामध्ये घटना घडल्या ते याचं तुम्हाला डिटेलमध्ये किंवा एक थोडक्यामध्ये आपल्याला ते आपल्या डायरीमध्ये लिहायचं आहे. या सगळ्याच्या माध्यमातून एक तुमची माइंड प्रोग्रामिंग पॉझिटिव्ह होऊन एक चांगल्या पद्धतीचे रिझल्ट तुम्हाला मिळतील. तर आय होप एक कमी वेळामध्ये मी हा जो सेशन आहे तो तुम्हाला देण्याचा एक प्रयत्न केला. वास्तविक पाहता माइंड मास्टरी हा वर्कशॉप हा खूप मोठा आहे आणि या सगळ्यातून आजच्या म्हणजे वर्कशॉपचं इंटेन्शन आहे या माइंड मास्टरी वर्कशॉपची तुम्हाला एक बेसिक ओळख व्हावी. यातल्या काही गोष्टी जर तुम्ही वापरल्या तर नक्की त्याचा एक चांगल्या पद्धतीने फायदा होऊ. एक क्विक रिव्ह्यू आपण याचा सगळा घेऊ. क्विक समराईज करतो मी तुम्हाला. आजच्या या पूर्ण वर्कशॉप मध्ये तुम्ही काय शिकलात? माझा आवाज क्लिअर येतोय? येस सर. ओके. सो आजच्या वर्कशॉप मध्ये आपण शिकलो की पहिली तर गोष्ट आपण त्यामध्ये शिकलो की आपल्या पर्सनॅलिटीचे सब टाइप्स आहेत, सब पर्सनॅलिटीज आहेत. त्याच्यामध्ये ड्रीमर आपल्याला सांगत असतो स्वप्न पहा, तो स्वप्न दाखवत असतो आपण हे अचीव करू शकतो, ते अचीव करू शकतो, जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी काय काय करू शकतो हे सगळं ड्रीमर सांगत असतो. दुसरीकडं क्रिटिक सांगत असतो आपल्याला की तुला आतापर्यंत हे गोष्टी जमल्या नाहीत, तू हे करू शकत नाहीत. आणि ड्रीमर आणि क्रिटिक यांच्यामध्ये सतत एक भांडण चालू असतं आणि या भांडणामध्ये जो जास्त स्ट्रॉंग म्हणजे तुमचा ड्रीमर स्ट्रॉंग असेल तर ड्रीमर जिंकतो आणि तुम्ही यशस्वी होता. जर क्रिटिक स्ट्रॉंग असेल तर तुम्ही अपयशी होता. त्याच्यामुळं आपल्यामध्ये पॉझिटिव्ह थॉट्स ठेवा, कारण थॉट्स क्रिएट इमोशन्स अँड इमोशन्स क्रिएट बिहेवियर. सो यामुळे एक पॉझिटिव्ह थॉट्स तुमच्यामध्ये असले पाहिजेत. या गोष्टी आपण यामध्ये पाहिल्या. सेकंडली आपण यामध्ये पाहिलं 4 स्टेप्स ऑफ अ माइंड प्रोग्रामिंग. तुम्हाला जीवनामध्ये जे अचीव्ह करायचं आहे ते पहिलं तर व्हिज्युअलाइज करा. व्हिज्युअलाइज म्हणजे चित्र स्वरूपामध्ये बघा की मला या गोष्टी मिळत आहेत, मी हे करू शकत आहे. दुसरं व्हर्बलाइज, स्वतः त्याच्याविषयी पॉझिटिव्ह बोला. समजा एखादा 10वीला 95% मार्क्स मिळवायचे तर त्याने ते चित्र डोळ्यासमोर आणलं पाहिजे. माझ्या रिझल्ट मध्ये 95% मार्क्स दिसत आहेत आणि सगळे माझे नातेवाईक, आई वडील, माझे शिक्षक आनंदी आहेत. व्हर्बलाइज, त्याने बोलायला सुरुवात केली पाहिजे, मी 95% मार्क्स मिळवत आहे. त्याच्यानंतर येतं व्हिज्युअलाइज, व्हर्बलाइज नंतर ऍक्च्युअलाइज, म्हणजे त्याला ऍक्शन प्लॅन मध्ये बसवायचं. तर ज्याला 95% मार्क्स मिळवायचे त्याने काय केलं पाहिजे, तर रोज 3 तास कमीत कमी सेल्फ स्टडी केला पाहिजे. सेल्फ स्टडी म्हणतोय मी तुमच्या होमवर्कच्या व्यतिरिक्त. हा सेल्फ स्टडी तुम्हाला करता आला पाहिजे. आणि चौथी गोष्ट, सेल्फ स्टडीसाठीच हे प्लॅनिंग आपण ऍक्च्युअलाइज मध्ये करतो. आणि चौथं यामध्ये 4 स्टेप्स ऑफ माइंड प्रोग्रामिंग मध्ये पाहिलं ऍक्शन्स. तर पॉझिटिव्ह ऍक्शन्स घेण्यासाठी तुम्हाला एक चांगलं ऍक्च्युअलाइज केलं, पॉझिटिव्ह ऍक्शन्स घेतले तर तुम्ही नक्की यशस्वी होता. तर हे आपण 4 स्टेप्स ऑफ माइंड प्रोग्रामिंग मध्ये पाहिलं. नंतर आता सेवर्स फॉर्म्युला आत्ताच मी तुम्हाला रिपीट केलेला आहे. तर या पद्धतीने या 3 गोष्टींचा तुम्ही जर यूज केला तर चांगल्या पद्धतीने तुमचं एक माइंड डेव्हलप होईल, माइंड शार्प होईल आणि यशस्वी होण्याचे चान्सेस खूप जास्त पद्धतीने वाढतील. सो आज या वर्कशॉपमध्ये इतकंच. परत कधीतरी भेटून पुन्हा एकदा तुम्हाला मी याविषयी डिटेलमध्ये संक्षिप्त मध्ये सांगण्याचा नक्की प्रयत्न करेल. मला या सेशनसाठी ज्यांनी इन्व्हाइट केलं ती ट्रेसेबल गिव्हिंग फाउंडेशन, या फाउंडेशनचं मनापासून आभार. खरं तर खूप छान असा हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही पोहोचवत आहात, आपले मनापासून आभार. त्याचबरोबर शिवनेरी माजी सैनिक संघ यांनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम आपल्यापर्यंत आणलेला आहे. आणि मला ज्यांनी इन्व्हाइट केलं ते प्रवीण शेळके सर आणि त्यांची संपूर्ण टीम, या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आणि सर्व विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हावं यासाठी त्यांच्यासाठी मी प्रे करतो, प्रार्थना करतो. सर्वांना मनापासून धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. माइंड मास्टरी या विषयावर आपण अतिशय उत्कृष्ट आणि प्रेरणादायी व्याख्यान दिले. विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या, प्रभावी आणि समजण्यास सुलभ पद्धतीने विषय समजून सांगितला. आपल्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि मी विद्यार्थी मित्रांना ज्यांचे काही प्रश्न असतील सरांना एक रिक्वेस्ट करतो, त्यांनी विचारावे प्लीज. विद्यार्थी मित्रांना काही प्रश्न असतील या विषयावर तर ते विचारावे.
चित्रेश्वर स्कूल आहे. कोणाचे काय प्रश्न? सरांना विनंती आहे, काही प्रश्न असतील तर विचारावे प्लीज. सर नमस्कार. नमस्कार. मुख्याध्यापक सिद्धेश्वर विद्यालय सिद्धेवाडी, आमची शाळा महाराष्ट्राच्या बस म्हणजे पश्चिम पट्ट्यात आहे. तुम्ही विद्यार्थ्यांना खूप सुंदर आणि मन प्रसन्न करून, माइंड फ्रेश करून कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा याविषयी खूप मोलाची माहिती दिली. त्याबद्दल माजी सैनिक संघ, शिवनेरी माजी सैनिक संघ व ट्रेसेबल गिव्हिंग फाउंडेशन तसेच तुम सुद्धा आमच्या विद्यालयातर्फे खूप हार्दिक आभार. गणेश खराडे सर, काही प्रश्न आहे आपला? नमस्कार सर. आजचं जे सेशन झालं सर, तर ते सेशन खरंच खूप सुंदर होतं आणि नक्कीच प्रश्न तर आमचे नाहीये, परंतु आमच्या 10वीच्या मुलांना माइंड सेटअप करून कमी वेळेमध्ये अभ्यास कसा करायचा आणि तुम्ही जे सुरुवातीला सर आवाज माझा आवाज येतोय? गणेश सर आवाज क्लिअर येत नाही. माझा आवाज क्लिअर येत नाहीये सर. क्लिअर येत नाहीये. आता येतोय का सर? हा ओके, नंतर प्रश्न विचारतो मी. हा सर सुरू करा. आवाज येतोय का सर माझा? हो सर, हो सर. हा ओके. पहा सर, आज तुम्ही जे आम्हाला 10वीच्या मुलांना 9वीच्या मुलांना माइंड सेटअप करून कमी वेळेमध्ये अभ्यास कसा करायचा याची खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली. आणि ही माहिती घेत असताना सुरुवातीलाच तुम्ही एक छानसं चित्र दाखवलेलं होतं एका फुग्याचं, आणि फुगेवाला विविध रंगांचे फुगे घेऊन तो उभा होता. मग याच्या माध्यमातून आपल्याला जो माइंड सेटअप करत असताना मुलांनी सुद्धा कशा प्रकारे अध्ययन केलं पाहिजे याची माहिती मुलांना मिळाली. आणि नक्कीच दर शनिवारी टीमची ट्रेसेबल मार्फत जे काही विविध सेशन होतात, या सेशनचा फायदा जनता विद्यालय राक्षसवाडी बुद्रुक मधील विद्यार्थ्यांना आणि त्याचबरोबर आमच्या सर्व शिक्षकांना होतो. त्यामुळे पुन्हा एकदा मी या ट्रेसेबल गिव्हिंग फाउंडेशनचे मनपूर्वक धन्यवाद मानेल. थँक्यू सर. आणि तसेच सर, अजून कोणाचे प्रश्न आहेत? ज्ञानेश्वर सरांनी सुद्धा खूप अतिशय अशी माहिती दिली. त्या माहितीचा फायदा आमचे विद्यार्थी नक्कीच करून घेतील याची मी तुम्हाला खात्री देतो. विद्यार्थी मित्रांनो, आपले काही प्रश्न आहेत का? पाटील सर. सर नमस्कार. माझं नमस्कार. वाचन चांगलं आहे, मला लिहिता चांगला येतंय, परंतु मला स्पीच देता येत नाही. म्हणजे मनामध्ये संभ्रम असतो की आपल्याकडून काहीतरी गडबड होईल किंवा वाक्य चुकतील, तर त्याच्यात काय करावं? भाषण देणं, स्पीच देणं हे पाठ करून आपल्याला स्पीच देता येतं. खरं तर एक म्हणजे 2-3 गोष्टी एक असे असतात की आपल्याला वाटतं की आपण पाठ केलं तर आपलं स्पीच चांगलं होईल. तर आमचं बऱ्याच मी पब्लिक स्पीकिंग कोच आहे, यामधून मी सांगत असतो पाठ करण्यापेक्षा
त्या स्पीच मधल्या भावना ज्या आहेत त्या अनुभवात होती. कोणतं पण स्पीच असतं ना, त्यातल्या 3 गोष्टी कधी पण प्रामुख्याने महत्वाच्या असतात. एक म्हणजे पहिलं म्हणजे त्याचा सुरुवात. लोक तुम्हाला सुरुवातीवरून जज करतात. म्हणजे एक तुम्ही 30 सेकंद, सुरुवातीचे 30 सेकंद कसं बोलताय, तुमचं प्रेझेंटेशन कसं होतंय, त्याच्यावरून एक तुम्हाला जज केलं जातं. आणि शेवट तुम्ही कसा करताय हे महत्वाचं असतं. आणि यातला मध्य जो असतो त्याच्यामध्ये तुम्ही या पूर्ण स्पीच मध्ये काय गाभा सांगताय हे महत्वाचं असतं. म्हणजे म्हणून पूर्ण स्पीच कधी पाठ करायला जाऊ नका. आता समजा मी तुमच्याशी बोलतोय, हे जर सगळं मला पाठ करायचं असतं तर मला कमीत कमी 15 दिवस लागले असते. हे पाठ न करता मी बोलतो तुमच्याशी. का बोलू शकतोय? कारण यातलं एक वाचन आहे समजा, आणि त्याच्याबरोबर याचं एक सुरुवात, मध्य, शेवट मला तुमच्यापर्यंत जे काय पोहोचवायचंय विथ माय इमोशन्स, विथ माय जे काही माझ्या भावना आहेत, तर त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. जसं आपण घरामध्ये बोलतो, घरामध्ये संवाद साधतो, मित्रांशी संवाद साधतो, मग स्टेजवरतीच आपल्याला अडचण काय येते? तर स्टेजवरती अडचण अशामुळे येते की लोक काय म्हणतील, माझं जर चुकलं तर काय होईल. तर याच्यासाठी पण सेल्फ टॉक आहे. तुम्हाला ज्या ज्या दिवशी तुम्हाला स्पीच द्यायचंय त्याच्या अगोदरच्या दिवशी तुम्ही स्वतःशी बोलायला सुरुवात करा, माझं स्पीच अतिशय सुंदर होत आहे, मी जे भाषण देणार आहे त्यातून मी लोकांना प्रभावित करतोय. म्हणजे स्टेजवरती बोलण्याच्या 4 लेवल आहेत प्रामुख्याने मी सांगतो. पहिली लेवल त्याला पण आम्ही म्हणतो 0 लेवल. 0 लेवल म्हणजे काय? तर स्टेजवरती बिनधास्त या. 0 लेवल आपलं काय होतं, बऱ्याचदा कोणीतरी आपलं नाव घेतं स्टेजवरती येण्यासाठी, आणि ते नाव घेतल्यानंतर आपण त्या स्टेजपर्यंत येतो, चालत येतो, त्यावेळेस सगळे लोक आपल्याकडे बघत असतात, आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते. तर 0 लेवल ज्याने पूर्ण केली तो यशस्वी झाला. स्टेजवरती बिनधास्त या. लेवल 1 असते याच्यामध्ये की स्टेजवरती आल्यानंतर बिनधास्त सगळ्यांकडे एकत्र बघा, सगळ्या लोकांकडे बघा. स्टेजवरती पुढे लेवल 2 सांगितलं जातं की नंतर आपलं बोलणं सुरुवात करा. मग तुमची स्वतःची ओळख असेल किंवा त्या विषयाच्या अनुषंगाने तुम्हाला जे काही बोलायचं आहे त्या बोलायला सुरुवात करा. आणि हे बोलायला सुरुवात करत असताना समोरचे विद्यार्थी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, मध्यमवयीन आहेत, त्यांचा विचार करा. म्हणजे आपल्या प्रेक्षकांना ओळखा. स्टेजवरती बोलण्याची दुसरी लेवल झाली. तिसरी लेवल असते की स्टेजवरती बोलण्याच्या अगोदर आपल्याला या लोकांचे विचारांमध्ये काय आहे, म्हणजे ते कोणत्या पद्धतीच्या विचारांचे आहेत हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि मग त्यांचं 4थ्या लेवलला आपण करतो मत परिवर्तन. एखाद्या विषयावरती त्यांचं काहीतरी स्वतःचं मत असेल आणि एक वक्ता म्हणून आपल्याला त्या विषयाला अजून चांगला न्याय द्यायचा असेल तर ते त्यांना आपल्या मतातून त्यांचं मत परिवर्तन करून एक योग्य पद्धतीने आपल्याला जे बोलायचंय तर ते त्यांच्यामध्ये उतरवणं. आणि याच्या पुढची सगळ्यात इम्पॉर्टंट 5वी लेवल जी असते स्टेजवरती बोलायची, ही लेवल असते लोकांचं मत परिवर्तन करून त्यांना ऍक्शन घेण्यासाठी भाग पडा, कृती करण्यासाठी भाग पडा. जे की आपले पॉलिटिक्स मध्ये बघितलं जातं बऱ्याचदा, जे लीडर्स असतात. आता आपण सगळेजण आर्मी रिटायर आहात, आर्मीमध्ये तुम्हाला माहिती असेल जे लीडर्स सांगितलं जातात, ऍक्शन घेण्यासाठी भाग पाडलं जातं ज्यावेळेस पुढच्या व्यक्तीला, त्यावेळेस खऱ्या अर्थाने काहीतरी परिवर्तन होत असतं. अशा पद्धतीने परिवर्तनात्मक आपण बोलू शकतो. सो भाषण कधीही पाठ करू नका. विद्यार्थी जरी माझा इथे स्पीच ऐकत असतील तर त्यांना वाटेल हा काहीतरी नवीन सांगतोय, पण खरं सांगतो, भाषण पाठ करण्यापेक्षा ते भाषण जे आहे ना अनुभवा. आणि अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला जर आत्मविश्वास निर्माण करायचा असेल तर आरशामध्ये बघून भाषणाची प्रॅक्टिस करा तुम्ही, याचा एक चांगला रिझल्ट तुम्हाला मिळेल. पब्लिक स्पीकिंग हा पूर्णतः वेगळा विषय आहे. याच्यावरतीही मी पूर्णतः एक चांगल्या पद्धतीने आपले एक सेशन चालू असतात, 2 महिन्याची बॅच असते आमची खरं तर. यामध्ये एक परिपूर्ण असं एक मार्गदर्शन आम्ही करत असतो. कधीतरी परत एकदा विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली तर नक्की त्या विषयावरती सुद्धा मी बोलेल. येस सर. थँक्यू सर. हॅलो. तर एक प्रश्न आहे, बोला ना सर. आवाज सर, आवाज बॅकग्राऊंड आवाज येतोय, बॅकग्राऊंड आवाज. सर नमस्कार. जनता विद्यालय, नमस्कार. जनता विद्यालय राक्षसवाडी बुद्रुक या 10वीच्या क्लास मधून काही वेळेस बोलतोय. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आमचा हा 10वीचा वर्ग आहे. यामध्ये आता सर्वांनी तुमचं लेक्चर ऐकलेलं आहे, परंतु काही विद्यार्थी, आमचे जे 4-5 विद्यार्थी आहेत
आमच्या शाळेमध्ये आनापान चालू असतं रोज सकाळी 10 मिनिट. ते ओंकार वगैरे करतात, परंतु त्यांची अशी स्थिती आहे की त्यांनी किती अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या लक्षात राहत नाही. आणि त्यांची जी पॉझिटिव्ह थिंकिंग आहे ते एकदम असे निगेटिव्ह व्हायला लागली विद्यार्थ्यांची, की 2-4 जण विद्यार्थी असे घाबरून गेलेले आहेत की आमच्या लक्षातच राहत नाही आणि किती प्रयत्न केला तरी. आणि सगळे ते प्रयोग चालू आहेत आमच्याकडे, आनापान चालू आहे, सगळं आहे. त्यांच्यासाठी काय असं आहे का त्यांनी वैयक्तिकरित्या ते आत्मसात करून त्यांना अशी पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल आणि 10वीत चांगल्या मार्काने पास होतील, याविषयी काय सांगता येईल का? बरोबर सर. बघा, तुम्ही एक चांगली गोष्ट करताय तुमच्या शाळेमध्ये, आनापान असेल किंवा अजून ध्यान असेल, या गोष्टी खरंच खूप चांगल्या आहेत आणि प्रत्येक शाळेने केल्या पाहिजेत. पण प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा रिझल्ट का मिळत नाही? तर याच्या मागचं उत्तर असं असतं की 10 मिनिटं 20 मिनिटं आपण मेडिटेशन करतो, पण परत एका एन्व्हायरमेंट मध्ये आपण जात असतो, वातावरणात जातो, त्या वातावरणाचा आपल्यावरती प्रतिकूल परिणाम होतो. म्हणजे वातावरणाच्या बाबतीमध्ये जसं पीक आहे, एखादं झाड आहे, तर जसं नाशिकमध्ये आपल्याला माहिती आहे द्राक्ष येतात, नागपूरमध्ये संत्री आहेत, रत्नागिरीमध्ये हापूस आंबा आहे. कधी असं होतं का की नाशिक मधले जे द्राक्ष आहेत ते नागपूरमध्ये अगदी तसेच आलेत, किंवा नागपूरमधले संत्रे रत्नागिरीमध्ये तसेच आलेत? असं होत नाही. कारण जसं वातावरणाचा त्या पिकावरती परिणाम होतो, तसंच व्यक्तीवरती पण वातावरणाचा परिणाम होत असतो. फॅमिली एन्व्हायरमेंट, तुमचं सामाजिक वातावरण, तुमचं घरातलं वातावरण हे जर थोडंसं डिस्टर्ब असेल किंवा अगदी व्यवस्थित नसेल, नकारात्मकता त्या वातावरणामध्ये जर जास्त असेल, तर बऱ्याचदा मेडिटेशन करून सुद्धा त्या पद्धतीचे रिझल्ट मिळत नाहीत. तर त्या मुलांना मी सजेस्ट करेल, सकाळी उठल्यानंतर मी आत्ता मगाची जो फॉर्म्युला सांगितला ना, सेवर्स, सायलेन्स ठेवा, स्वतःविषयी पॉझिटिव्ह बोला, परीक्षा येते ना त्या परीक्षेविषयी पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह अफर्मेशन करा, व्हिज्युअलायझेशन, चांगलं काहीतरी होतंय हे बघा, आणि या माध्यमातून एक चांगलं सक्सेस मिळू शकतं. दुसरी गोष्ट, वाचन करून लक्षात राहत नाही असं ज्यांना प्रॉब्लेम येतो, त्यांच्यासाठीची एक टेक्निक सांगतो मी तुम्हाला. 2 वेळा वाचा, एकदा लिहून काढा. याला मी म्हणतो रीड ट्वाइस रिकॉल वन्स. कारण परीक्षेमध्ये माहिती साठवायची नसते, ते आठवायची असते. आठवण्याची जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढा त्याचा रिझल्ट चांगला मिळेल. आणि आपल्याला अभ्यासाच्या पूर्वी भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. भ्रामरी प्राणायाम, आता स्टडी टेक्निक या सेशनवरती पण आमचं म्हणजे जवळपास एक आमचा दिव्यदृष्टी ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे, कदाचित तुम्हाला माहिती असेल नसेल. खूप सारे विद्यार्थ्यांना याचे खूप चांगले रिझल्ट मिळत आहेत, जे की नारायणगाव मध्ये आपला हा ट्रेनिंग सेंटर आहे. 2 महिन्याची, आठवड्यातून 1 दिवस म्हणजे रविवारची बॅच असते याची. खास करून त्याच विद्यार्थ्यांना याचा एक चांगला रिझल्ट मिळतो की ज्यांचं मेमरी माइंड थोडंसं कुठेतरी कमकुवत आहे, त्यांना रिझल्ट किंवा अकॅडमिक परफॉर्मन्स कमी आहे, बिहेव्हिअरल चॅलेंजेस आहेत, या विद्यार्थ्यांना याचे खूप चांगले फायदे होतात. 2 महिन्याची याची बॅच पण असते आमची कम्प्लीट, ज्यामध्ये ब्रेन जिम एक्सरसाइज, मेडिटेशन, ऍडव्हान्स मेडिटेशन, काउन्सिलिंग अशा अनेक गोष्टी आम्ही करतो. तर या माध्यमातूनही तुम्हाला याचा फायदा होऊ शकेल. पण आता सध्या जर सांगायचं झालं तर भ्रामरी प्राणायाम तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि अभ्यासाविषयी पॉझिटिव्ह बोला. सेल्फ टॉक जेवढा तुमचा पॉझिटिव्ह असेल, स्वसंवाद जेवढा पॉझिटिव्ह असेल, तेवढे रिझल्ट पॉझिटिव्ह मिळतील याचे. धन्यवाद सर. ट्रेसेबल गिव्हिंगचं आणि तुमचं पुनश्च एकदा आमच्या विद्यालयाच्या वतीने धन्यवाद मानतो. सुंदर अशी माहिती तुम्ही दिली. 10वीचा निकाल अजून कोणाचे प्रश्न 100% आहेत? लागल या तुमच्या लेक्चरमुळं हे आता निश्चित झालेलं आहे. सगळ्या मुलांनी उत्स्फूर्तपणे सगळं लेक्चर ऐकलेलं आहे. पुनश्च एकदा विद्यालयाच्या वतीने तुमचं धन्यवाद मानतो. थँक्यू. अजून काय प्रश्न आहे का? प्रश्न आहे का? काय समस्या वगैरे? नाही सर. ओके. थँक्यू सर. मी रिक्वेस्ट करतो हवालदार सुभाष भोर साहेबांना की त्यांनी सरांचे आभार व्यक्त करावे. हॅलो सर. प्लीज हा बोला. तर माझा प्रश्न असा आहे की अभ्यासात पाठांतर करावे का, की जेणेकरून आपल्या लक्षात राहावे? बरोबर. याचं उत्तर मी असं देईन, एखादा चित्रपट आता जर तुम्ही पाहिला असेल
तर तो चित्रपट आपण पाठ करायला गेलो नसतो थिएटरमध्ये, पण तरी जर मी आता विचारलं तुम्हाला, समजा छावा हा सिनेमा काही दिवसांपूर्वी आला होता, तो जर त्याची स्टोरी सांगा तर तुम्हाला ती पूर्ण सांगता येईल. सिनेमा आपण किंवा मूवी आपण पाठ करायला जात नाही, पण तरी सुद्धा का लक्षात राहते. आणि आपण एखाद्या गोष्टीचं वाचन केलं, 10 वेळा वाचन केलं तरी पण आपण का विसरतो. तर सगळ्यात महत्वाचं, लर्निंग इज अ फन किंवा अभ्यास ही सहज साधी सोपी आनंददायी प्रक्रिया आहे, हे ज्या वेळेस आपल्या माइंडमध्ये आपण इन्स्टॉल करू त्यावेळेस एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने आपल्याला लक्षात राहील. दुसरी गोष्ट, ज्या वेळेस आपण रीडिंग करतो, वाचन करतो, वाचन केल्यानंतर ते परत ऍक्शन मध्ये आणणं गरजेचं आहे. म्हणजे जे काही वाचलंय तुम्ही ते एकतर तोंडी बोला किंवा लिहून काढा. हे ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस ही रिकॉल नावाची जी कॉन्सेप्ट आहे, रिकॉल म्हणजे काय, माहिती आठवणं. वर्षभर आपण वाचन करतोय, पण परीक्षेला वाचायचं असतं की आठवायचं असतं? आठवायचं असतं, बरोबर. आठवण्याची प्रक्रिया जेवढी वारंवार निरंतर कराल तुम्ही तेवढं चांगलं लक्षात राहील. एक याच्या मागचा रिसर्च सांगतो, जे काही वाचतो त्यातला 82% भाग आपण 24 तासाच्या आतमध्ये विसरतो. किती वेळात? 24 तास. 24 तासाच्या आतमध्ये 82% भाग विसरतो, हे रिसर्च सांगतोय. त्याच्यामुळे विसरणं ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. पण जर आपल्याला यामध्ये अजून चांगल्या पद्धतीने ते लक्षात ठेवायचं असेल तर पहिली रिव्हिजन, जेवढे 10वीला विद्यार्थी असतील, इतर विद्यार्थी असतील, त्या सगळ्यांसाठी सांगतो, महत्वाची टेक्निकची 5% मार्क्स तुमचे किमान वाढवेल. पहिली रिव्हिजन 24 तासाच्या आतमध्ये द्या. किती वेळात? 24 तासाच्या आतमध्ये. आज तुम्ही जर सकाळी रीड केलंय तर त्याला संध्याकाळी तुम्ही रिव्हिजन द्या, त्यातून एक चांगले रिझल्ट मिळतील. या एकाच टेक्निकचा वापर करा, कमीत कमी 5% मार्क्स वाढतील तुमचे. ओके. थँक्यू सर. आणि मी सरांना विनंती करेल की 10वीच्या परीक्षेच्या अगोदर सर आपला एक सीझन झाला याविषयी लेक्चर झाले तर खूपच छान होईल. आपल्या विद्यार्थी मित्रांना त्यांचा नक्कीच फायदा होईल. नक्कीच. तर शक्य होईल तर आपण तेही प्रयत्न करू विद्यार्थ्यांसाठी बोर्ड एक्झामच्या अगोदर. आणि आता मी हवालदार श्री सुभाष भोर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले आभार व्यक्त करावे. भोर सर प्लीज. नमस्कार, जय हिंद. आवाज येतोय सर? येस सर प्लीज. नमस्कार, जय हिंद. आजच्या या प्रेरणादायी व्याख्यानाचा समारोप करताना आभार प्रदर्शन करण्याची संधी मला लाभली, याचा मला मनापासून आनंद होत आहे. सर्वप्रथम ट्रस्टेबल गिव्हन फाउंडेशनच्या वतीने आजचे मान्यवर वक्ते आदरणीय श्री ज्ञानेश्वर तुकाराम ढोमसे सर यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्मरणशक्ती, व्यक्तिमत्व विकास, मानसिक आरोग्य आणि करिअर मार्गदर्शन या विषयावर आपण दिलेले प्रेरणादायी मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि दिशादर्शक ठरले आहे. आपला अमूल्य वेळातून वेळ काढून आमच्या सोबत आपले ज्ञान आणि अनुभव केल्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक ऋणी आहोत. तसेच या उपक्रमात सहभागी झालेले सर्व आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि पालक यांचे मनपूर्वक आभार. आपल्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे राबवता येत आहे. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुमचे आजचे संपूर्ण व्याख्यान ऐकले, उत्साहाने सहभाग घेतला आणि नवीन गोष्टी शिकण्याची जिज्ञासा दाखवली, याबद्दल तुमचेही मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. आजचे मार्गदर्शक तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात आणि शिक्षणात नक्कीच उपयोगात आणाल असा मला विश्वास आहे. शेवटी ट्रस्टेबल गिव्हन फाउंडेशनच्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक आभार. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा दर्जेदार आणि प्रेरणादायी व्याख्यानमालांचे सातत्याने आयोजन करून ज्ञानाचा हा दीप प्रज्वलित ठेवण्याचे कार्य आपण करत आहात. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे, उपस्थित शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय हिंद.